महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती निशाणा साधला होता। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती आणि यावरून राज ठाकरे यांनी निशाणा साधलेला होता। सत्तेला घाबरून अनेकांनी उपस्थिती लावली असं राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं होतं। तर राज ठाकरे मोदींना घाबरलेत असं म्हणत भगतसिंग कोश्यारींनी राज ठाकरे यांच्या पोस्ट नंतर त्यांना टोला लगावला होता। आता यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी देखील कोश्यारींवरती निशाणा साधलेला आहे। वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। उम्र में मेरे छोटे भाई हैं और अच्छे कड़क नेता हैं। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसमें कर्मभूमि में हो, तो इससे डरने की कोई आवश्यकता नहीं। डरना हो तो गलत काम से डरो। अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतो? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं। बघा ना तुम्ही त्याच्या समोर, बघा तुम्ही त्याला एकदा, त्याचं धोतर कसं असतं ते। जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतोय आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरतंय? हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सीज म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका आधी नीट, आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव। एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो। मला असं वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपला असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून। इतका दर्जाचा हा माणूस आहे। खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे। त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।